कर्जत तालुक्यातील नेरळ हद्दीतील वंजारपाडा येथे राधा मीरा ट्रस्टमार्फत एक मोठ्या प्रमाणात इथं समाजकार्य चालू असतं. हे समाजकार्य आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. आपल्यासोबत इथले जे काम बघतात ते आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला सांगतील की नक्की इथं कसं काम चालतं. सर, इथं भोजनालयाचा एक तिथं संस्था चालवली जाते. इथं गोशाळा आहे, तिथं मोफत वडापाव चालवला जातो, मेडिकल सुविधा आहेत, एक्सरे वगैरे अशा बऱ्याच सुविधा आहेत, वॉटर सप्लाय आहेत. नेमकं अजून काय काय काम इथं चालतं? नमस्कार, मी अनिल माली. मी इथे मॅनेजर म्हणून काम करत आहे. राधा मेहरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमचे भरतजी जगमोहन मेहरा सर. आमच्या इथे दररोज 1500 ते 1700 लोकांना आम्ही जेवण पुरवितो. त्याच्यानंतर मंदिरामध्ये येणारे भाविक असतील त्यांच्यासाठी मोफत असे वडेपाव असतील. आजूबाजूचे 5-6 वाडे आहेत त्यांच्यासाठी मोफत वडेपाव. आता आम्ही गोशाळा चालू केले. गोशाळेतून आम्ही जे काही लोक कत्तलखान्यामध्ये गाई देतात ते आम्ही फ्रीमध्ये इथे त्यांचं संगोपन करतो आहे. गोशाळेतून जे निघणारे जे काही असतील दूध वगैरे त्यांच्यानंतर आम्ही ते फ्रीमध्ये इथे डिस्ट्रीब्यूट करणार आहेत आदिवासी लोकांसाठी. आमच्याकडे 3 टँकर आहेत. आदिवासी भागामध्ये आता बघायला गेलं तर ह्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाहीत. आम्ही सर्व आमचे 3 टँकर असतील, 3 ड्रायव्हर आहेत आमच्याकडे. सर्व आम्ही प्रत्येक वाडीमध्ये जसे होईल तसे त्यांना जशी गरज असेल तसे आम्ही प्रत्येक दिवशी 1-2 टँकर असे पुरवितो. आमच्याकडे 2 ॲम्ब्युलन्स आहेत. ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही सर्व अवतीभोवतीची जी गावं आहेत त्यांना कोणाला पण हॉस्पिटलला न्यायची गरज लागली तर आम्ही फ्रीमध्ये ॲम्ब्युलन्स देतो. आमच्याकडे 6 डॉक्टर आहेत. सकाळी वेगळे डॉक्टर, दुपारी वेगळे डॉक्टर, अशा प्रकारचे 6 डॉक्टर आहेत. प्रत्येक आजारावरती आम्ही मोफत उपचार करतो आहे. एक्सरे सेंटर आहे, लॅब आहे, फ्रीमध्ये मेडिकल आम्ही देतो आहे. अशा प्रकारे खूप असे उपक्रम आम्ही आमच्या राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आम्ही राबवले जातो. समजा आमच्या प्रेक्षकांना तुमच्या लॅबमध्ये टेस्टिंग करायचे तर त्यांना काय आहे तिथं, म्हणजे ओळखपत्र काय लागेल नक्की? आमच्याकडे ओळखपत्र बोलायला गेलं तर आम्ही आमच्याकडे जे डॉक्टर असतात ते आधी चेकअप करतात खरं त्यांना गरज आहे की नाही. नाहीतर कसे फ्रीमध्ये बोललं तर कोणी पण येऊन करून घेतं आहे. आम्ही तसे पण करतो आहे, पण डॉक्टरांकडून आम्ही चेकअप करून घेतो आहे. खरंच या पेशंटला गरज आहे तसे आम्ही चेकअप करून घेतो. आणि ओळखपत्र बोललं तर त्यांचा आयडेंटिटी प्रूफ नक्की तेच व्यक्ती आहे की नाही याची फक्त आम्ही जांच करतो. बाकी ओळखपत्र फक्त आधार कार्ड चालेल, बाकी काहीच नाही घेत. मग इथल्या आजूबाजूचे जे पण गाव आहेत, 15-16 आदिवासी वाडे आहेत, तर त्यांना घरपोच जेवण तुम्ही पुरवलं जातं असं मी तिथं ऐकलं. तर नक्की किती लोक ते जेवण डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी किंवा देण्यासाठी जातात? आमच्याकडे बघायला गेलं तर प्रसादालयामध्ये 10 हेल्पर आहेत आणि 2 कुक आहेत. अशा प्रकारे आमचे एवढ्या माणसांचं जेवण दररोज करणं म्हणजे एवढे स्टाफ आम्हाला पाहिजेच. आणि डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी बोलायला गेलं तर आमच्याकडे लेडीज असतील, जेंट्स असतील आणि ड्रायव्हर असे करून दररोजची आमची टीम बांधलेली टीम आहे की ह्या दिवशी यांनी इथे जायचं, त्यांनी तिथे जायचं. आणि जेवणाचं तुम्ही बोलता की डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी प्रत्येक वाडीमध्ये, एका वाडीमध्ये समजा कोणत्या वाडी, तर वाडी बोललं तर आपल्याकडे 70 ते 80 घरांची वाडी असते. त्या वाडीमध्ये जसे डबे संपतील, एक वाडीमध्ये एवढे गेले, दुसऱ्या वाडीमध्ये एवढे, असं आम्ही 3-4 वाडी दररोज करत असतो. हां. आणि हे जे वडापावचं जे दुकान आहे ते तिथं नक्की काय सुविधा दिली जाते? म्हणजे तिथं वडापाव खायला काही लिमिट्स आहेत किंवा कोण खाऊ शकतं, कोण नाही खाऊ शकत, असे काही तिथं नियम आहेत का? आता बोलायला गेलं तर वडापावचे नियम, आता काय एक माणूस हा किमान छोटा मुलगा असेल तरी 2 ते 3 वडापाव खाऊ शकतो आणि मोठा असेल तर 3 ते 4 खाऊ शकतो. असं लिमिट कोणत्याही प्रकारचं नाही. पण आम्ही जे येतात त्यांना आम्ही एकच सांगू इच्छितो की तुम्ही वडापाव किती पण खा, पण जेणेकरून आपल्या शरीराला हानी होणार नाही याची फक्त दक्षता घ्या. कारण कसं काय, आता उन्हाच्या मोसममध्ये जास्त वडापाव खाल्ले तर आपल्या पोटाचे विकार वाढतात. बरं. जास्त आजार हे पाण्यानुसार होतात. आम्ही तिथे फिल्टर पण सुद्धा लावलेलं आहे, जेणेकरून कोणी वाटसरवाले, कोणी आले, रिक्षावाले असतील, बसवाले असतील, बाईकवाले असतील, तिथे फिल्टरची सुविधा केलेली आहे. कंटिन्यू 24 तास पाणी तिथे, फिल्टरचं पाणी, थंड पाणी. कारण की जेणेकरून आत्ताच्या ह्या उन्हाळ्यामध्ये बघायला गेलं तर माणसाला जेवणाची पेक्षा जास्त गरज पाण्याची आहे. ते आमच्या सरांनी आम्हाला सांगितले की सर्व काही करा पण पाण्याची सुविधा ती पहिली करा, त्याच्यानंतर आपण दुसरं करा. आणि सरांकडून असं आमचं सांगणं आहे, एखादा माणूस किती पण खाऊ दे, 8 खावं, 9 खावं, 10 खावं. आता आदिवासी मुलांचं बघायला गेलं तर काही मुलं असे आहेत ना
आहेत म्हणजे 17-18 वर्षाची मुलं आहेत, ती एका वेळेस 8-8 पण वडेपाव खातात. हां. आम्ही कोणाला कधी काही नाही बोलत नाही, कारण की ते आम्ही देण्यासाठी आमच्या सर आम्हाला सांगितलेलं आहे, जो चीज देने का है वो सबको देने का, याचा कुछ हे नाही. बरोबर. नाही म्हणजे एखाद्या नेत्याला लाजवेल असं काम इथं मोठ्या प्रमाणामध्ये राधा मीरा ट्रस्ट मार्फत चालवलं जातं. मला एक विचारायचं होतं, आपले नेरळमध्ये, नेरळ असेल आणि आसपासचा परिसर असेल, गोहत्येचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये वाढलं आहे. तर आपले जे धर्मकार्य करणारी मुलं आहेत, ते गोरक्षणाचं काम करतात, कुठे गाड्या अडवतात, गायींची कत्तल होण्यापासून वाचवतात. तर त्यांनी त्या ज्या गायी वाचवले त्या आपल्या ट्रस्टमध्ये, गोशाळेमध्ये पाठवल्या तर चालतील का? नक्कीच. आम्ही आमच्या सरांचा, आमचे अध्यक्ष, ट्रस्टचे अध्यक्ष भरतजी मेहरा सर यांचं एकच ध्येय आहे की ह्या आपल्या भारत देशामध्ये गायीचं संरक्षण करणे हे आपले एक कर्तव्य म्हणून मानलं जातं. त्यानुसार ते आपले ट्रस्टने आपली गोशाला निर्माण केलेली आहे. आता आमच्या गोशाळेमध्ये 5 ते 6 गायी आहेतच. त्याच्यानुसार तुम्ही आता बोलताय की जर कोणी गोहत्ये प्रकरण करत असेल, तिथे जर टेम्पो पकडले, असा प्रकार आपल्याकडे खूप होतात. हो, भरपूर. बिनधास्त तुमच्याकडे जरी असेल, कोणाकडे जर असेल, मी सर्वांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे असे जर गायी असतील, बिनधास्त आमच्याकडे आणा, आम्ही त्यांचं संगोपन करायला आम्ही तयार आहेत. बरं. आणि इथं मेडिकलसुद्धा आपलं जे आहे, त्या मेडिकलमध्ये फ्रीमध्ये औषधं, गोळ्या वगैरे दिल्या जातात असं मी ऐकलं आहे. तर त्याच्या संदर्भात काय सांगाल? आपल्याकडे दिवसाला एक दिवसाला बोलले तर 70 ते 80 पेशंट होतात आणि 70-80 पेशंटना आपण दररोज मोफत मेडिसिन दिली जातो. एका पेशंटला किमान नाही म्हटलं तरी पण 400 ते 500 रुपये कुठे आपले नेरळ सारख्या शहरामध्ये गेले तर डॉक्टर 400 ते 500 रुपयाचे मेडिसिन घेतोच आणि डॉक्टरची फी असते 150-200 रुपये, असे 600-700 रुपयाचे असतात. पण आपल्याकडे सर्व प्रकारचे फ्री टेस्ट आहेत. तुमचे डॉक्टरचे असतील, एक्सरेची गरज असेल तर एक्सरे असतील, ब्लड चेकिंग असेल तर ब्लड चेकिंग असेल, मेडिसिन कोणत्याही प्रकारचे मेडिसिन कोणत्याही प्रकारचे आपल्याकडे शुल्क लागले जात नाही आहेत. अशा प्रकारचे आपल्याकडे कार्यक्रम राबवले जातात. आणि या आजूबाजूच्या गावांमध्ये मेडिकल इमर्जन्सी लागली, अचानक काय घटना घडली तर त्यासाठी काय आपल्याकडे सुविधा आहेत का? नक्कीच. आमच्या सरांचं एकच उद्दिष्ट आहे की कोणी पण माणूस असू द्या, कोणी पण कसा पण असू द्या, जर त्याचं आपल्यापासून जर एका माणसाचं प्राण जर आपल्याकडून वाचत असेल ना, तर तिथे नक्कीच आपला संपूर्ण स्टाफ गेला पाहिजे. आमच्या ट्रस्टचा एकच ध्येय आहे की कोणी आजच्या जीवनामध्ये कोणी उपाशी मरता कामा नये आणि कोणी कोणापासून वंचित राहता कामा नये. सरांचं आम्हाला एकच सांगणं आहे, जर एखाद्या अवतीभोवती कुठे ॲक्सिडेंट झाला असेल, कुठे समजा एखाद्या घरामध्ये जर एखादी वृद्ध व्यक्ती असतो, त्याला कोण बघायला नसेल, तर त्याला काही नसेल ना, तिथे आमच्या सरांचं सांगणं आम्हाला सर्वांना एकच आहे, तिथे जा, तिथे तुम्ही उपचार करा. आपल्यामध्ये होत नसेल ना, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा, पण त्या व्यक्तीला बरा करा. कारण की एक जीव वाचवण्यासाठी किती आपले देशाचे सैनिक किती प्रयत्न करत आहेत, त्यांच्यानुसार आमचे सर चालत आहेत. कारण की आमचे सरांचे बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. कारण की आता पावसाळा असेल ना, तर आमचे सरांकडून प्रत्येक महिलेला छत्री असेल, पुरुषांना रेनकोट, थंडीमध्ये ब्लँकेट असतील आणि काही शालेय मुलांना वह्या वाटतात. मग एवढं सगळं तुम्ही बघत असताना मग मनुष्यबळ तुमच्याकडे नक्की किती आहे? आता पाहायला गेलं तर मनुष्यबळ प्रसादालयाचा वेगळा डिपार्टमेंट आहे. प्रत्येकाचे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. प्रसादालयामध्ये नुसते हेल्पिंगसाठी 10 माणसं आहेत, कुकिंगसाठी 2 माणसं आहेत, तिथे साफसफाईसाठी 4 माणसं आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे सिक्युरिटी बोलायला गेले तर 7 सिक्युरिटी आहेत. मेडिकलमध्ये 2 मुलं आहेत. त्याच्यानंतर लॅबमध्ये 2 मुली आहेत. एक्सरे सेंटरला 1 मुलगा आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या हाताखाली 2 मुली आहेत. असे भरपूर ड्रायव्हर आपल्याकडे 3 ड्रायव्हर टँकरसाठी, 1 जेवण वाटण्यासाठी, असे 4 ड्रायव्हर आहेत. टँकर त्यावरती 2 इनर आहेत, ते जेणेकरून ते टँकरला कोणत्याही प्रकारचं काही गरज लागले असते ते वापरू शकतात. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये इथं मनुष्यबळ आहे, त्यामुळंच हे काम करणं शक्य झालं आहे. तर भरतजी मेहरा इथे विजिट कधी करतात, म्हणजे त्यांचं येणं जाणं कसं असतं इथं? सरांचं येणं जाणं असतं आमचं 1 महिन्यातून 1.5 महिन्यातून सर येत आहेत. कारण की हल्लीच्या
बिझी कालामध्ये कोणाला एवढं येणं शक्य नसतं. त्या कारणास्तव त्यांनी आमचे जे ट्रस्टचे मेन जे मॅनेजर असतील महेशजी आगे सर्व धुरात त्यांच्यावरती दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडव्होकेट महेश आगे हे सगळं हो हो सर्व handle करतात. तेच हँडल करतात सर्व हां. असतील ते. त्याच्यानंतर मग महेश सराई माझ्यावरती जिम्मेदारी दिलं की एवढं स्टाफ तुला सांभाळायचे. चांगल्या प्रकारे आमच्या स्टाफचा पण सहकार्य असेल. आमच्याकडे आम्ही आदिवासी मुलं असतील, आदिवासी भागातले काही लोक असतील, गावातील काही लोक असतील, विधवा महिला असतील, जेणेकरून ज्यांना काही कोणत्या प्रकारचा आधार नाही आहे त्या लोकांना आम्ही कामावरती ठेवले. आपल्याकडे अच्छा. पूर्ण स्टाफ बघायला गेले ते 52 ते 55 स्टाफ आहे आपल्याकडे पूर्ण. हां, म्हणजे इथल्या आजूबाजूच्या भागातील जे गरजू लोक आहेत त्यांना इथं तुम्ही काम हो देतात. जे गरज खरंच त्यांना कामाची गरज आहे अशा लोकांना आम्ही काम कामावरती देतात. ठेवलेले आहेत. अच्छा. आणि इथं आजूबाजूच्या गावांमध्ये ज्या वाड्यांमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा तुम्ही नाश्त्याची जेवणाची सोय अशी केली आहे असं मी ऐकलं होतं. त्याच्याबद्दल थोडं सांगाल? अवतीभोवती आमच्या 5 वाड्या आहेत. 5ही वाड्यामध्ये आमच्या ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्य असेल, कधी जेवण असेल, कधी त्यांची जशी रिक्वायरमेंट असते सरांची, ते जे असतात ना गुरुजी त्यांची जसं असेल ना तसं आम्ही त्यांना पुरवते. कारण की आमच्या ट्रस्टचा एकच उद्देश आहे, कोणी मुलगा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि कोणी व्यक्ती असेल तो अन्नापासून वंचित राहता कामा नये. आम्ही हेच बरं. कार्य जास्त करत आहे. नाही, नक्कीच खूप मोठं काम हे आपल्या नेरळ परिसरामध्ये इथं भरतजी मेहरा यांच्या ट्रस्टमार्फत राधा मीरा ट्रस्ट मार्फत चाललं जातं. तर याच्याबद्दल माहिती तुम्हाला होती का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या न्यूज नेक्सल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.